आज मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या वतीनं आज प्रशासनाला जाग येण्यासाठी, कारण जाग येण्यासाठी यासाठी म्हणतोय की तिरडे आंदोलन केलेलं आहे प्रशासनाला। आमच्यातील संघर्ष समितीचे 4 तरुण आज आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आज त्याचा 4था दिवस आहे, परंतु प्रशासनाचे कोणतेही अधिकारी हे आतापर्यंत कुठलेही ठोस निर्णय किंवा ठोस भूमिका घेत नाहीत। एवढं आंदोलन करताना त्रास होतोय, त्यांचं प्रकृती खालावली झाली, तरीसुद्धा प्रशासन याच्यावर गांभीर्याने दखल घेत नाही। याकरता आम्ही ह्या ठिकाणी तिरडे आंदोलन घेतलेलं आहे। आज मोहोळ तालुका कमीत कमी 15 दिवस हा सेन्सिटिव्ह झालेला आहे, अतिशय संवेदनशील झालेला आहे, तरीसुद्धा प्रशासनाच्या वतीनं एकही अधिकारी किंवा कोणता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही। 3ऱ्या दिवशी माननीय पोलीस निरीक्षक साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी फक्त येऊन भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्ही उद्याच्याला आमच्या वरिष्ठांना कळवतोय, परंतु यांची आज प्रकृती रोजच्या रोज खालावत चाललेली आहे। याच्या आज प्रशासनाची सगळी जबाबदारी आहे प्रशासनाची आहे, परंतु आज प्रशासनाचं आम्हालाच नोटिसा काढतंय, आम्हालाच गुन्हे दाखल करण्याची ही सांगते, परंतु आज आमचे जिवंत असणारी माणसं आज मरणाच्या दारात पोहोचलेली आहेत आणि आम्ही त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करायचं म्हणलं तर त्यांनी आम्हाला परवानगी देत नाहीत। म्हणजे जिवंत माणूस मारला लागलाय त्याची किंमत नाही, परंतु पुतळ्याची किंमत आहे असं या ठिकाणी प्रशासनाकडून येतंय आणि त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्हाला नोटिसा पाठवल्या आहेत। हे कितपत प्रशासनाला बरोबर आहे हे या येणाऱ्या काळात पुढील अनेक दिवसांमध्ये हे आंदोलन चालणार आहे, याचे प्रशासनाने नोंद घ्यावी आणि यापुढील उग्र आंदोलन होणे एवढंच माझे बोलतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।